सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत प्रत्येक व्यक्तीला. आता अनिल सरांनी सांगितलं की सगळ्यांना वाटायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. आम्हाला तरी वाटतं काम करायचं बंद करून पण करायला पाहिजे, व्हिडिओ ऑन करून पण करायला पाहिजे. आम्हाला वाटत असतं कारण का की 100% अब्सॉर्प्शन व्हावं. डोळ्यांनी इकडे लक्ष द्यावं, कानानी लक्ष द्यावं आणि त्यांच्या जेवढ्या क्षमता आहेत तेवढं खेचून घ्यावं. लिंबूतनं पण सालीतनं पण रस पडूस तोपर्यंत येतो. तसं दिलेला टाइमचा पुरेपूर वापर व्हावा असं आपल्याला वाटत असतं. पण प्रत्येकाकडे व्यक्ती म्हणते मॅडम वेळच नाहीये. वेळ काढल्यानंतर पण गडबड असते. सर आता तरी बाहेर बघा, सर लवकर लवकर द्या, सर लवकर लवकर द्या. कारण का की वेळ नाही हा प्रत्येकांकडचा, सगळ्यांकडे वेळ नाहीये. हा ज्वलंत प्रश्न आहे. कारण का माहितीये का, त्याचं मॅनेजमेंट करत नाही आपण. पण टाइम मॅनेज करायला लागलो, टाइम मॅनेजमेंट शिकलो की मग आपल्याला ह्या गोष्टी खूप सोप्या वाटतात. खूप सोपं आहे, खूप सोपं. पण खूप सोपं असण्यासाठी प्रायोरिटी मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, टाइमलाच प्रायोरिटी मॅनेजमेंटकडे कसं न्यायचं ह्याच्याबद्दल नॉलेज घेणार. मस्तपैकी एवढी मोठी फाउंड्री आहे, 200 कामगार आहेत स्वतःकडं. एवढं सगळं असताना पण स्वतःवर त्यांनी काम केलंय, स्वतःवर भारी काम करून आता अनिल सरांसारखे लोक घडवायला लागलेत. वेळ देतायत. एवढा वेळ निघतो कुठून? तर आवड असेल तर सवड मिळते म्हणतात, तसं आहे. तर आवड निर्माण झाली, हेल्थ इम्प्रूव्ह झाली आणि म्हणून आपल्याला ह्या व्यक्तिमत्वाने स्वतःमध्ये खूप ड्रास्टिक बदल केलेत, लोकांच्यात बदल केलेत आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आपल्याकडे येणार आहेत. जोरदार क्लॅप करणार आहोत आपण मिलिंद पाटील सरांसाठी. सर तुम्हाला तशी 20 मिनिटं आहेत. थँक्यू मॅडम. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं नाव मिलिंद पाटील. एकच मिनिट आहे सर. ऑल म्यूट टाका सुमित सर. आज लईच वाजंत्री वाजवायला लागल्यात. येस ताई. अनम्यूट करा सर. थँक्यू सुमित सर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. थँक्यू मॅडम, मला माझे थोडेसे विचार मांडायची संधी दिली. आणि प्रथमतः अनिल सरांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अमेझिंग असे रिझल्ट आलेत, ते अमेझिंग असं हॅपीनेस जीवन जगतायत आणि त्यासाठी त्यांना आणि पुढील त्यांच्या आयुष्यासाठी पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. माझी ओळख करून देतो. प्रथमतः माझं नाव मिलिंद पाटील. तुम्ही बरेच लोक मला ओळखता. पण या परिवाराला मी जॉईन झालो होतो माझं बिघडलेलं आरोग्य. कारण माझा ताईने आता माझी ओळख करून दिली. माझी एक फाउंड्री आहे आणि या उद्योगाच्या नादात मी माझ्या स्वतःच्या शरीराकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. प्रत्येक वेळी माझं हेच कारण होतं की माझ्याकडे वेळ नाही, मला खूप कामं आहेत, मला ही मीटिंग्स आहेत, मला ते आहे, मला हे आहे. आणि मी मला कुठलाही व्यायाम करत नव्हतो, खाण्यापिण्याचं कुठलं बंधन पाळत आणि तिथं सगळे परिणाम माझं आरोग्य बिघडत चाललं होतं. म्हणजे नॉर्मल जे आजार आहेत, बीपी, आर्थरायटिस, म्हणजे सांधेदुखी, मला त्यात पँक्रायटिस झाला, तर हे सगळे आजार तर होतेच. पण पुढे जाऊन मला त्यात भर म्हणजे माझ्या उजव्या पायाला पोलिओ आहे आणि डाव्या पायाचे गुडघे प्रचंड दुखायला लागले. आणि मग या परिवाराला मी म्हणजे डॉक्टरी उपाय थकले. 4-4.5 वर्षांनी त्यात बिझनेसमध्ये मी एवढा लॉसमध्ये गेलो ना, पूर्ण फॅमिली लाईफ डिस्टर्ब झालं, माझं सगळं आयुष्य डिस्टर्ब झालं, माझ्या फॅमिलीचं आयुष्य डिस्टर्ब झालं. आणि तिथं मला काहीतरी नशिबाचा भाग म्हणा किंवा काय म्हणा, माझा मित्र मला देवासारखा भेटला आणि मी या परिवाराला जॉईन झालो. माझा मित्र नंदकुमार मोडकेमुळे या परिवाराला जॉईन झालो. आणि मग स्वतःवर अशी अमेझिंग स्वतःच्या शरीरावर काम केलं, स्वतःच्यावर अमेझिंग असे रिझल्ट काढले. आणि ज्या माणसाकडे पूर्वी 1 मिनिट वेळ नव्हता, त्या माणसाकडे कुठून वेळ आला? मग हाच प्रश्न सातत्यानं माझ्या डोक्यात घोळायचा की बाबा पूर्वी आपल्याकडे काय आई लागायची, मागं बायको लागायची आणि मी म्हणायचो माझ्याकडे वेळ नाही. तर या माणसाला कसा वेळ मिळाला? तर याचं सगळं रहस्य मग जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच हा टॉपिक आज तुम्हाला मी म्हणजे प्रत्येकाचीच ही तक्रार असते की बाबा हे माझ्याकडे वेळ नाही. कुणाला विचार बाबा तू व्यायाम सकाळी कर, हे उठ, हे कर, ते कर. नाही माझ्याकडे वेळ नाही. ते बघा ते जेवणाच्या टायमिंग मला, मी कालच एका माणसाला भेटलो होतो, एका आरोग्याच्या वरती जर काम करण्यासाठी घरी गेलो होतो, तर त्याचं असंच पट पडलं, बघा हे बघा मला असलं टायमिंग विमिंगचं बंबन काय सांगायचं नाही. हे माझे असं आहे, असंच राहणार आहे, माझ्यात काय बदल होणार नाही. तर हे ऐकून मला या तिथं म्हणजे अर्थात ते वयाने खूप मोठे होते, त्यामुळं तसं मी त्यांना व्यवस्थित समजावून सांगू शकतो आपण आणि करू शकतो. आता बघा मेजॉरिटी सक्सेसफुल लोक तुम्ही बघा,
हे तुमच्या डोळ्यासमोर म्हणजे आपले अगदी स्वातंत्र्याच्या चळवळीतले महात्मा गांधींच्या पासून आपले आत्ताचे सक्सेसफुल बिझनेसमॅन बघा, मार्क झुकेरबर्ग आहेत, ॲलन मस्क आहे, रतन टाटा आहे, किंवा आपल्या परिवाराच्या प्रमुख सुजाताताई आहेत वगैरे, सुजाताताई आहेत. हे सगळे आपले आदर्श लोक आहेत. तर ह्यांच्यातलं आणि मूळ ह्यांच्यात काय काय गुण आहे हे जर आपण थोडासा विचार केला, अगदी बारकाईनं जाऊन यांच्यातला मूळ विचाराचा विचार केला, तर ह्यांनी काम करायची ह्यांचे काम करायचे वर्क हॅबिट्स म्हणतात त्याला, ह्यांच्या काम करायच्या पद्धती, आणि दुसरं ह्यांचं टाइम मॅनेजमेंट, ह्यांचं लाईफ मॅनेजमेंट, ह्या दोन गोष्टीमुळं त्यांना सक्सेस मिळालेला आहे. तर हे सक्सेस आपण मिळवण्यासाठी आपल्याला सुद्धा कसं आहे बघा, म्हणजे आपल्याला आपण कशाला महत्व देतो आयुष्यामध्ये? सोनं, चांदी, हिरे, मोती, जवाहर ह्यांना महत्व देतो. सगळ्यात जास्त महत्व आपण सोनं किती जपतो बघा सोन्याला. सोन्यात एखादा दागिने, हिऱ्यात एखादा दागिना असेल तर त्याला अगदी जपून ठेवतो. पण इथं लक्षात घ्या की वेळ, आपली स्वतःची वेळ ही सोनं, चांदी, हिरे, म्हणजे कोहिनूर हिरा जरी तुम्ही म्हटला तर त्याच्यापेक्षा जास्त मौल्यवान काय असेल तर तो आपली ही वेळ आहे. आणि ही वेळ आपण कसं म्हणजे कसं खर्च करावं, कसं घालवा लागलं याच्याकडे आपण खूप गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. कुठलाही माणूस घ्या, कुठलाही माणूस घ्या, कुठलाही पुरुष घ्या, स्त्री घ्या, त्याच्याकडे 24 तासच आहेत. 24 तासामध्ये बघा महत्वाचं आपण 7 ते 8 तास झोपण्यामध्ये जातात. म्हणजे साधारण म्हणजे 1/3 म्हणजे 24 तासातला 1/3 वेळ आपला झोपण्यामध्ये गेला, म्हणजे 60 तासात म्हणजे आपलं साधारण मी म्हणतोय वय आपण इथं 87 मध्ये आहोत तर आपण 100 वर्ष जगाच्या संकल्पनेनं आलोय, पण मी म्हणतो एक 90 वर्ष आपलं आयुष्य पकडा, तर त्यातले 30 वर्ष तर झोपण्यात गेली. 30 वर्ष झोपण्यात गेली. आता उरली किती? 60 वर्ष उरली. तर 60 वर्षामध्ये आता ऍव्हरेज एक आपलं इथं 40 वय पकडूया, 60 मधले 40 तर गेलेले आहेत वय, म्हणजे राहिले 20 वर्ष. आता या 20 वर्षामधलं आपण बघा, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये, आपलं मेकअप करण्यामध्ये, आंघोळ, हे ते गोष्टी, टीव्ही बघण्यामध्ये, आणि हे सगळा सगळ्यात मोठा म्हणजे हा व्हॉट्सॲप, ह्याच्यामध्ये किती वेळ आपला जातो? तर या आणखीन 10 वर्ष गेली आहेत, म्हणजे उरली किती आपल्याला? आपल्याकडं आता इफेक्टिव्हली फक्त 10 वर्ष, म्हणजे 40 वर्षाच्या माणसाला सांगावलंय मी, त्याच्यात इफेक्टिव्हली फक्त स्वतः काम करण्यासाठी, काही करण्यासाठी फक्त आणि फक्त 10 वर्षच उरलेले आहेत. ह्या 10 वर्षाचा आपण किती पुरेपूर उपयोग करून घेतोय हे खूप महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट बघा, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की कुठली गोष्ट स्टार्टच झाली पाहिजे जोपर्यंत त्याचा आपण एंड करत नाही. वाक्य थोडंसं कठीण वाटते ना, कुठली गोष्ट स्टार्टच झाली नसली पाहिजे जोपर्यंत त्याचा आपण एंड करत नाही. म्हणजे तुमचा दिवस तुम्ही आधी प्लॅन करायला पाहिजे. थोडक्यात काय सांगायचं म्हणजे तुमचा दिवस तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. प्लॅन केल्यानंतरच त्या दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. डोंट स्टार्ट, म्हणजे तुमचा महिना, तुमचं वर्ष हे स्टार्ट झालं. आज 1 एप्रिल आहे, महत्वाचं लक्षात घ्या, आज 1 एप्रिल आहे. आमच्या सगळ्या बिझनेसमनला आज म्हणजे आमचा न्यू इयर आज चालू झाला सांगायचं म्हणजे. 31 मार्च आमचा इयर एंड झाला. सगळ्या बॅलन्स शीट्स हे ते आमचं सगळं प्रॉफिटेबिलिटी, काय पैसे मिळवले, काय घालवले, सगळं आमचं काल संध्याकाळी संपलं. आजपासून आमची नवीन सुरुवात आहे. तर आज नवीन सुरुवात करताना आपण आपली दिवसाची सुरुवात प्लॅन, म्हणजे एखादं बघा सांगणार होता तुम्हाला काय प्लॅनिंग म्हणजे काय करायचं. तर मी सकाळी उठणार किती, सकाळी मी काय करणार, मी योगा करणार. सकाळी मी बरोबर 5 वाजता उठणार, त्यानंतर मी योगा करणार. योगा केल्यानंतर मी रेडी होणार. रेडी होऊन मी माझ्या न्यूट्रिशन सेंटरला जाणार. न्यूट्रिशन सेंटरमध्ये मी तिथं लोकांना मदत करणार. हे जे सगळं एक एक आपल्या एक गोष्टीचा प्लॅन आहे ना, तो कुठल्याही गोष्टी आपलं हे डिसिप्लिन आपल्याला लावून द्यायला पाहिजे. म्हणजे डिसिप्लिन मध्ये राहण्यामध्ये ना एक थोडंसं आपल्याला पेन आहे, 100% पेन आहे, म्हणजे दर्द आहे. डिसिप्लिन मध्ये एक दर्द आहे. डिसिप्लिन मध्ये आपण स्वच्छंद जीवन जगण्यापेक्षा डिसिप्लिन मध्ये थोडंसं दर्द आहे. पण ती आयुष्याच्या शेवटी जी निराशा आहे ना, ती निराशा टाळण्यासाठी ते डिसिप्लिन जगणं, ऑर्गनाइज्ड जगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला सांगतो, हे सगळं करत असताना ना ह्या 2 गोष्टीचा प्रामुख्याने आपण विचार केला पाहिजे. म्हणजे काय बघा, काही लोक 5 लाख महिन्याला 5 लाख 10 लाख
15 लाख 50 लाख काही लोक महिन्याला मिळवतात आणि काही लोक 5-10 हजार सुद्धा मिळवू शकत नाहीत. का हा फरक आहे? तो 5-10 हजार म्हणजे 5-50 लाख महिन्याला मिळवणारा माणूस सुद्धा एक माणूसच आहे आणि तो सुद्धा एक माणूस आहे. मग हा फरक का? तर हा फरक बेसिकली फरक आहे तो आपण आपला वेळेचा उपयोग कसा करतो ह्याच्यावर संपूर्ण अवलंबून आहे. आपण आपला वेळेचा कसा उपयोग करतो. आपली जी वेळ असते ना त्याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्या वेळीचं विभागणी जर केली तर एक मेजर टाइम आहे महत्वाचा मेजर टाइम आणि एक मायनर टाइम आहे. मायनर टाइम म्हणजे काय? त्याचा आपल्या गोलशी काहीही संबंध नाही. टीव्ही बघणे, पेपर उगाच विनाकारण पेपर वाचत बसणे, दुपारी मस्तपैकी झोप काढणे, मित्रांच्या दाराम गप्पा मारत बसणे. तुम्ही बघितला ना तर म्हणजे ह्या जर तुम्ही सक्सेसफुल लोकांचा अभ्यास केला मगाशी जे सांगितलं मार्क झुकेरबर्ग घ्या, एलन मस्क घ्या, आपल्या सुजाताताई घ्या, गाटमॅन म्हणजे हे सगळे लोक कधी तुम्ही बघितलंय टीव्ही बघताना ताई ना मॅडमने कधी बघितलंय टीव्ही बघत बसलेत मॅडम किंवा गप्पा मारत बसलेत निवांत? तर हा फरक आहे. हा मायनर टाइम आपण ह्याच्यामध्ये वेळ किती कमीत कमी घालवायला पाहिजे, तर शून्य करायला पाहिजे मायनर टाइम. आणि मेजर टाइम म्हणजे काय हो? तर आपले जे ध्येय आहेत, आपले जे गोल्स आहेत, आपली जी स्वप्न आहेत त्याच्यासाठी हे जे आपण वेळ देतो ना तो मेजर टाइम. आणि आपला वेळ आपण म्हणजे इथं मला एस्पेशली सांगायचं म्हणजे आपल्याला आपलं गोल काय? मला आयडियल वेटवर यायचं आहे, मला पूर्ण आरोग्यवान व्हायचं आहे, मला हे वेट माझं मेंटेन करायचं आहे, माझा बिझनेस मला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जायचा आहे, माझा टर्नओव्हरचं हे टार्गेट आहे, माझा आता या वर्षी माझं 18 कोटीचा टर्नओव्हर झाला, मला पुढच्या वर्षी 20, 22, 25 कोटीला पोहोचायचं आहे, मला माझा मोठा बंगला बनवायचा आहे, मला एक मोठी गाडी घ्यायची आहे. ही सगळी आपली स्वप्न आहेत. आणि या स्वप्नासाठी जे आपण काम करतो ना त्या स्वप्नासाठी आपण जे एखादं डील करतो, एखादं क्लोजिंग करतो, एखाद्याला मदत करतो, तर ते महत्वाचं आणि ते हे मेजर टाइम आहे. स्पेशली मला इथं म्हणजे पुरुष असू द्या तर स्त्री असू द्या, स्त्रियांच्या बाबतीत तर हे खूप असतं की ते स्वतः म्हणजे त्यांचं मल्टीटास्किंग खूप असतं. ते मल्टीटास्किंग मध्ये ते स्वतःचा वेळ ना विनाकारण वेळ मायनर गोष्टीमध्ये वाया घालवत असतात. म्हणजे घराची सफाई करणं म्हणा किंवा झाडलोट करणं, कपडे, ह्याच्यासाठी आपण हे खूप मायनर काम आहे. यासाठी आपण एखादा माणूस नेमू शकतो, एखादं मेड नेमू शकतो, काही ना काहीतरी करू शकतो. आणि आपला वेळ आपण किती चांगल्या पद्धतीनं ह्या गोल्स आपले जे काय आपली स्वप्न जी आहेत ती अचीव्ह करण्यामध्ये ती गोल्स आता अगदी माझ्या बाबतीतच उदाहरण सांगायचं तर माझी बायको सविता हे पूर्वी खूप वेळ घालवायची ती, पण आता ती जसं जसं बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाली, बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन बिझनेसला ग्रोथ जबरदस्त आम्ही करू शकलो केवळ तिच्या बिझनेसमधल्या सहभागाला. किंवा हे सगळं जे स्वतःच्या फॅमिलीमधली जी ग्रोथ आहे ना ही खूप महत्वाची. तर इथं म्हणजे बरेच गोल्स आहेत. म्हणजे तुमचे फायनान्शियल गोल्स असू शकतात, तुमचे फिटनेसचे गोल्स असू शकतात, हे सगळं आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं सांगतो तुमची दिवस सुरूच करू नका जोपर्यंत तुम्ही दिवस संपवत नाही. दिन को शुरू ही मत करो जब तक उसे आप खत्म नहीं करते. म्हणजे कुठली गोष्ट बघा बनण्यापूर्वी बनायला पाहिजे, बनायला पाहिजे, ऑन पेपर बनायला पाहिजे. म्हणजे समजा आपण एखादं आपलं स्वप्नाचं जे घर आहे ते आपण बांधायला लागलोय, मग त्या घर बांधताना आपण काय करतो? पहिला त्याचा प्लॅन बनवतो, त्याचा ड्रॉइंगवर प्लॅन बनतो, त्या प्लॅन प्रमाणे मग ते प्लॅन आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचे सगळं ठरवतो, मग ते इंजिनियर ठरवतोय, मग ते एक्झिक्युशन चालू होतं. काय गवंड्याला बोलवतो आणि माझं ही जागा आहे तू घर बांध. आता असं म्हटलेलं घर कसं होणार? आणि ड्रॉइंगवर प्लॅन करून व्यवस्थित त्याचं प्रॉस्पेक्टिव्ह बघून व्यवस्थित ते कसं किती कुठलं घर सुंदर होणार? मला जे आपण प्लॅन करून बनवतो तेच घर सुंदर होणार आहे. आणि हे सुंदर करण्यासाठी ते कुठली गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, आज 1 एप्रिल आहे, प्रत्येकानं ठरवा, निश्चय करा की आजपासून मी रात्री झोपणार नाही, उद्याच्या दिवसाचं पूर्ण प्लॅनिंग केल्याशिवाय. मी सकाळी किती वाजता उठणार ते रात्री झोपूपर्यंत हे मी काय करणार आहे. आता सकाळी उठणार हा विषय सुद्धा खूप महत्वाचा आहे, सांगतो मी तुम्हाला. म्हणजे किती महत्वाचा आहे बघा. मी नेहमी पूर्वी मी 7-7:30ला उठायचो, आता मी 5 वाजता उठतो. 4:30-5 वाजता उठतो तेव्हा 3 तास मला माझ्या आयुष्यामध्ये एक्स्ट्रा मिळतात. 3 तासामुळे किती फरक पडतो बघा. हे 3 तास दिसताना छोटे दिसतात, पण हे 3 तास म्हणजे महिन्याचे झाले 90 तास, वर्षाचे किती झाले 90 गुणिले 12 1080 तास.
आणि 1080 तास भागिले आपण जर आपण एक 8 तास आपण दिवसभर काम करतो हे जर गृहीत धरलं, म्हणजे लक्षात आलं ना, 3 गुणिले 30 90, 90 गुणिले 12 1080 आणि 1080 भागिले 8 केलं म्हणजे रोज 8 तास काम करतो, तर 135 वर्किंग डेज आपल्याला एक्स्ट्रा मिळाले. 135 वर्किंग डे म्हणजे जवळजवळ 4.5 महिने आपल्याला एक्स्ट्रा मिळाले. आणि 4.5 महिने म्हणजे तुम्हाला 3 वर्षामध्ये 1 वर्ष एक्स्ट्रा मिळालं. 3 वर्षामध्ये 1 वर्ष एक्स्ट्रा मिळालं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय, अर्ली टू बेड आणि अर्ली टू राईज, म्हणजे लवकर झोपणे. त्यामुळं मी प्रत्येक वेळी माझ्या टाइम मॅनेजमेंट याच्यामध्ये सांगतो, आपल्या सकाळी उठायचा गजर लावण्यापेक्षा रात्री झोपण्याचा गजर लावा. तो रात्री झोपण्याचा गजर लावणं हे आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे, कारण ते महत्वाचं आहे, तरच आपण सकाळी लवकर उठणार आहोत. हे बघा, आपण नुसतं बघा, आपला जन्म काय नुसतं काम 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 करण्यासाठी झालाय का? नाही झालेला. त्याच्याबरोबर आपले काही छंद आहेत, आपले हॉबीज आहेत, म्हणजे छंद हॉबीज, आपली फॅमिली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा टाइम देणं खूप महत्व आहे. त्यामुळे सगळ्यांसाठी टाइम आपल्याकडे पाहिजे. आणि हे टाइम अवेलेबल केव्हा होणार आहे तुम्हाला, तर तुम्ही ते प्रिसाइजली कसं मॅनेज करणार आहे, प्रिसाइजली अगदी मिनिट टू मिनिट ते कसं मॅनेज करणार आहे. तुम्ही अगदी प्रत्येक गोष्ट, म्हणजे आता बघा, तुम्ही आता माझं एक हेल्थ सेंटर, माझा बिझनेस आहे, तर बिझनेसमध्ये गेल्यानंतर तिथं माझं सगळं संध्याकाळी निघण्यापूर्वी उद्या सकाळी मला जे जे काही करायचं आहे तिथं ते सगळं ऑर्गनाईज करूनच मला ठेवायला पाहिजे. माझं हेल्थ सेंटर आहे, तर तिथं मी सकाळी गेल्यानंतर माझा तो न्यूट्रिशन, माझं ते सगळं संतुलित आहार सगळं रेडी पाहिजे. तिथं गेलं की मग हे ग्लास उडक, हे उडक, ते उडक, मग मिक्सर कुठं आहे, सगळं हे अस्ताव्यस्तपणा. म्हणजे आधी तिथं सकाळी लवकर उठलं नेऊन जायला वेळ, गेल्यानंतर तिथं सगळ्या ऑर्गनाईज व्यवस्थित केलेल्या गोष्टी म्हणून तिथे ते ऑर्गनाईज करण्यामध्ये वेळ झालं सगळं, म्हणजे दिवसाची सुरुवातच प्रॉपर होत नाही. त्यामुळे इथं प्रत्येक गोष्ट ऑर्गनाईज असणं, मिनिट टू मिनिट आपल्या अगदी प्रिसाइजली सगळं टाइम मॅनेज करणं, हे सगळं महत्वाचं आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का, आपल्या गोलच्या दिशेनं आपण कसं काम करतो. बघा, अर्जुनानं आपल्या पुराणात सांगितलेलं आहे, अर्जुनानं त्या चिमणीच्या डोळ्याचा वेध घेतला. ज्यावेळी त्याला गुरुनी विचारलं की तुला, ते खाली पाण्यात बघून तो बाण चालवायचा असतो, तर पाण्यात बघितल्यानंतर इतर राजकुमारांनी काय सांगितलं, काय काय दिसतंय तो बना पाण्यामध्ये, तर कोणते छत दिसतंय, कोणते झाडं दिसतात, पक्षी दिसतात, तिकडे इकडे एक पक्षी आहे, तिकडे एक पक्षी आहे, वेगवेगळ्या गोष्टी साईड आहे. पण अर्जुनानं काय सांगितलं, अर्जुनानं सांगितलं मला त्या चिमणीचा डोळा दिसतो. त्याचं गोल काय होतं, त्या डोळ्याचा वेध घ्यायचा, त्याचं गोल होतं आणि ते काम होतं, आणि त्याला फक्त आणि फक्त तेच दिसत होतं. त्यामुळं त्या गोलच्या दृष्टीनं तुम्ही जर असं हे तुमचं टाइम, आता बघा, आपले देशाचे माननीय पंतप्रधान मोदी सर, ते म्हणजे आपण ऐकलेलं आहे आणि सगळ्यांना माहित पण आहे की ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर चहा विकायचे. पण त्यांचं गोल काय होतं, त्या दिशेनं त्यांनी ते काम करत गेले की गुजरातचे मुख्यमंत्री झाले, देशाचे पंतप्रधान झाले, आणि आपल्याला असं कायम वाटत राहते बॅक ऑफ द माइंड की कायम ह्यांनीच मुख्यमंत्री, ह्यांनीच पंतप्रधान म्हणून राहावं. रजनीकांत आपला घेतला, सुपरस्टार दक्षिणेतला एक कंडक्टर होता, बस कंडक्टर, पण त्याचं ध्येय होतं, त्या ध्येयाच्या दृष्टीनं तो काम करत राहिला, आणि त्या दृष्टीनं त्यानं ते काम करत राहिलं. त्यामुळं आज आपण त्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघत असतो. त्या दृष्टीनं जग आपल्यासाठी टाळ्या वाजवायसाठी, उभं राहून टाळ्या वाजवायसाठी, आज आपण बघा कुठल्याही तरी आल्या स्टेजवर सगळे हॉल उभा राहतो. का उभा राहतो, तर ते मिळवलेलं आहे, ते मिळवलेलं आहे, आणि तसं ते मिळवून आपण आपल्यासाठी, जग आपल्यासाठी जो उभारून टाळ्या वाजवणार आहे. पण आपण केव्हा वाजवणार आहे, तर आपण आपलं टाइम प्रिसाइडली, म्हणजे आपल्या गोलच्या दिशेनं आपण काम केलं, आपला मेजर टाइम काय आहे याचा शोध घेतला आणि त्याच्यापासून काम केलं, तरच ते होणार आहे. आता बघा, आपले महाख्यूज ज्यांनी आपल्याला हा सकस संतुलित आहार दिला, महाख्यूज त्यांनी त्यांच्या आईच्या मृत्यू पश्चात त्यांचं एक ठरलं की जगातली कुठलीही आई
किंवा कुठलाही मुलगा आपल्या प्रियजनांच्या मृत्यूमुळं असं दुःखी नाही झाला पाहिजे. त्यांच्या आईचा मृत्यू झाला, अकाली मृत्यू झाला आणि त्यातनं ते व्यथित झाले. ते का झाले? तर त्या आईनं वेट रिडक्शनसाठी, वेट कमी करण्यासाठी वेगवेगळ्या अननॅचरल गोष्टींचा वापर केला, औषधाचा वापर केला. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आज माझं पुढचं आयुष्य, मी त्यांचं गोल ठरलं की जगातली कुठलीही स्त्री, कुठलीही पुरुष ह्या चुकीच्या मार्गाला जाऊन, वेट रिडक्शन करायला जाऊन, आरोग्य मिळवायला जाऊन त्याचा मृत्यू नाही झाला पाहिजे, त्याला दुःख नाही झालं, त्याची फॅमिली जण दुःखी नाही झाली पाहिजे. तर यासाठी त्यांनी मग हे बेस्ट क्वालिटी न्यूट्रिशन हुडकून काढलं आणि त्याचा बघा हा बेस्ट क्वालिटी न्यूट्रिशन जो मी घेतो. तर हे न्यूट्रिशन म्हणजे हे सरांचं आपल्याला दिलेली देणगी आहे. तर हे न्यूट्रिशन सरांनी हुडकून काढलं आणि त्यासाठी हा म्हणजे ह्या ध्येयानं, या गोलनं आपण कसं आहे बघा, आपण जोपर्यंत हेल्दी होत नाही ना, हेल्थ हे सुद्धा टाइम मॅनेजमेंटचाच एक भाग आहे. हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, कारण मी ते भोगलेलं आहे स्वतः. कारण मी ज्यावेळी स्वतः टाइम माझा मॅनेज करत नव्हतो ना, त्यावेळी माझी हेल्थ काय बिघडली आणि माझा बिझनेस किती डाऊन झाला आहे मी स्वतः अनुभवलेला आहे. आपल्याला आपला बिझनेस नेक्स्ट लेवलला लिहायचा आहे, आपला बिझनेस मोठा करायचा आहे, आपल्याला आपल्या फॅमिलीसाठी कधीही टाइम देऊ शकत नव्हतो. मला आठवत नाही, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मला आठवत नाही मी माझ्या पूर्वी शतायुषी परिवारात येण्यापूर्वी मी कधी अशा फॅमिलीबरोबर गप्पा मारत बसलोय, माझा वेळ झाला नाही. माझं स्वतःचाच विश्वास आहे. मी कोणावर कधी हेच म्हणजे माझ्या डोक्यात दुसरं कोणाचा काही विषयच नसायचा. का तर स्वतःचीच माझी हेल्थ चांगली, आणि हेल्थ चांगली असणं हे टाइम मॅनेजमेंटचाच एक भाग आहे. आणि त्यासाठी आपण कारण बघा, हे आपली हेल्थ चांगली असलं तर आपण एनर्जेटिक राहणार आहे, फुल फोर्समध्ये काम करणार आहे आणि आपला टाइम जास्तीत जास्त इफेक्टिव्हली वापर करणार आहे. म्हणजे मला कसं म्हणायचं आहे, तुम्ही एका दिवसात 8 दिवसाचं काम करू शकणार आहे. हे खूप स्वतःची हेल्थ प्रॉपर असेल तर. आणि हे खूप महत्वाचं. आता बघा जगातले ताई माझे 2-3 मिनिटच घेतोय फक्त मी. जगातल्या बऱ्याच म्हणजे काही देशांच्या मध्ये अगदी शेवटचे घटका मोजणाऱ्या लोकांचा सर्व्हे केला गेला आणि तो सर्व्हे मला इथं मुद्दाम नमूद करायचा. शेवटचे घटका मोजणारे लोक, काही तास, काही दिवस शिल्लक होते त्यांच्याकडे, आणि त्यातले खूप कमी लोक, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक असे होते की जे म्हणले की नाही, मला सगळं आयुष्यात मिळालेलं आहे आणि आता मी खूप हॅपी आहे आणि मी आता जायला तयार आहे. असे खूप कमी लोक होते. मेजॉरिटी लोकांचं हेच म्हणणं होतं की मी आयुष्यात खूप मोठी चूक केली. जसं आपले राकेश झुंझुनवाला, जे त्यांना आपण ओळखतो, की त्यांनी पण हीच खंत व्यक्त केली ती, मी माझ्या शरीराकडं खरंच लक्ष द्यायला पाहिजे होतं. खूप लक्ष मी कमी दिलं, नुसतं पैशाच्या मागे लागलो आणि माझ्या शरीराकडे लक्ष दिलं नाही. आज बघा घरटी बीपी आलेला आहे, घरटी डायबिटीस आलेला आहे. का आलेला आहे? तर आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. ही खूप महत्वाचं आहे. पहिला आपल्या शरीराकडे, ह्या लोकांची खंत लक्षात घ्या. पहिली खंत. दुसरी खंत या लोकांची होती, मी माझ्या फॅमिलीसाठी अजिबात वेळ दिला नाही. मी माझ्या फॅमिलीला खरोखर वेळ देणं गरजेचं होतं. माझ्या बायकोला, माझ्या मुलांना, माझ्या आई वडिलांना मी अजिबात वेळ दिला नाही. मी माझ्या प्रियजनांच्या पासून खूप दूर राहिलो. तर हे सुद्धा एक खंत सगळ्यांच्या तुझ्या. यासाठी बघा, तुम्हाला आपली ही जी लिंक आहे, आपली योगाची लिंक, आपली फ्युएल स्टेशनची लिंक जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत द्या. शेवटच्या क्षणाला असं तुम्हाला वाटतं कामा नये की बाबा मी याला मदत केली असती तर बरं झालं असतं. एखादा आपला प्रियजन निघून जातो तर त्यावेळी आपल्याला वाटतं, अरे नाही, मी याला शतायुषी परिवारामध्ये सामील केलो असतो तर आज जिवंत असता. ही खंत राहिली असती. म्हणजे हे बोलताना सुद्धा मला गहीवरून यायला लागले, डोळ्यात पाणी यायला लागले, कारण मला हे वाटतंय की मला हे शतायुषी परिवार पूर्वीच भेटला असता तर माझ्या वडिलांचा कॅन्सरनी अंत झाला नसता. कारण का, वेळेत गोष्ट मिळाली नाही. आपण वेळेत एखादी गोष्ट एकापर्यंत पोहोचवू शकलो नाही तर हा जो सतत संतुलित आहार आहे, हा जो आपला शतायुषी परिवार आहे, आपल्या योगाचे लिंक्स आहेत, हे वेळेत लोकांच्या पर्यंत पोहोचवा. आपल्या प्रियजनांना या सगळ्या व्याधीतून कसं मुक्त करायचं, त्यांचं आयुष्य कसं वाढवायचं. आज बघा मेजर मृत्यू कशामुळे व्हायला लागलेत. हे मेजर मृत्यू होण्याचं कारण बीपी, डायबिटीस, हे सगळे मेजर मृत्यूचे कारण आहेत. आणि यासाठी हे आपलं टाइम
आपला वेळ ह्यामध्ये सुद्धा ह्याला सुद्धा देणं हे सुद्धा एक मेजर काम आहे. आपल्या फॅमिलीसाठी टाइम देणं आणि फॅमिलीसाठी आपल्या प्रियजनांसाठी टाइम देणं आणि ते टाइम सुद्धा महत्वाचं आहे. आणि तिसरी खंत लोकांची होती, तिसरी खंत ह्या सगळ्या मृत्यूशयेवरच्या लोकांची होती की मी खरोखरच खूप कष्ट करायला पाहिजे होतं, माझं काम कमी पडलं, माझे प्रयत्न कमी पडले. तर असं कुठंच तुम्हाला वाटायला नको की माझे प्रयत्न, एखाद्याला आपण मदत करायला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, चारदा सांगतो आणि तो ऐकत नाही म्हणून सोडून देतो. खरंच प्रयत्न कमी. मला असं का मोळके सरांनी 2दा आणि 3दा आणि 4दा सांगून जर थांबले असते तर आज मी ही आयुष्य जगू शकलो असतो का? मी एवढं हेल्दी आयुष्य जगू शकलो असतो का? मी एवढा फॅमिली टाइम देऊ, माझा बिझनेस एवढा ग्रो करू शकलो असतो का? नाही. मी बीपीतनं आर्थरायटिसमधनं, माझ्या पॅन्क्रेटिसच्या सगळ्या गोळ्यामधनं मुक्त होऊ शकलो असतो का? आज माझी आई या सगळ्यातनं मुक्त होऊ शकली असती का? नाही. तर त्यांचं कष्ट, ते खूप कष्ट करणं महत्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना हा म्हणजे बघा, आपण शेवटी आपण मला ज्या गोष्टी इथं मिळाल्या मी ते सांगतोय, मुद्दामच नमूद करू इच्छितो. शतायुषी परिवारात आलो, या संतुलित आहार घेऊ लागलो आणि इथं मला मिळालेल्या काय महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर मला आरोग्य खूप चांगलं मिळालं, खूप आनंद मिळाला, हॅपीनेस तर म्हणजे आभाळा एवढा हॅपीनेस मिळाला माझ्यामध्ये. मी पूर्वी जरा सुद्धा कधी बोलायचं नाही. माझ्यासाठी अशा काय लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झाल्यात ना, जबरदस्त लिडरशिप क्वालिटी. मला स्टेजवर वरून एक वाक्य बोलता येत नव्हतं, एक वाक्य मला बोलता येत नव्हतं, हातपाय थरथरायला लागायचे माझ्या आजूजीवन. मला कागदावर काहीतरी लिहायचं म्हटलं तरी माझे हात थरथरायला लागायचे, अशी माझी परिस्थिती होती. तरी माझ्यामध्ये एक जबरदस्त लिडरशिप क्वालिटी आली. खूप फिरायला लागलो. वेळ आता बघा, आठवड्याचं काम मी एका दिवसात जर करायची ह्या टाइम मॅनेजमेंटमध्ये जर दाखल झाला असले तर मला फॅमिली टाइम देऊ शकतो, मी एन्जॉय करू शकतो, माझ्या हॉबीज जोपासू शकतो. तर जग फिरण्याची माझी सुद्धा जी काय महत्वाकांक्षा आहे, वन ऑफ द माझा व्हाय आहे तो, जग फिरायचं आहे मला, फॅमिलीला टाइम द्यायचा आहे आणि स्वतःची पर्सनल डेव्हलपमेंट. आज बघा मी किती सुंदर दिसतोय. असं सुंदर दिसायला नुसतं स्त्रियांनाच नाही तर माझ्यासारख्या 62 वर्षाच्या पुरुषाला सुद्धा आवडते, खूप सुंदर दिसायला आवडते. बायकोवर फिरताना पूर्वी मला म्हणायचे, बायकोला लोक विचारायचे बाबांना कुठे घेऊन चालले, तर ते तो पेन पेक्षा हे स्वतःवर काम करा, तिथं डिसिप्लिन वागा. हे पेन खूप चांगला आहे. डिसिप्लिनचं वागण्याचं पेन हे आल्हाददायक आहे, सुखदायक आहे, पण हे अनहेल्दीचं पेन खूप वाईट आहे. आणि असं मी आज जीवन जगतोय. तर माझं सगळ्यांसाठी एकच म्हणणं आहे, लिव्ह युअर बेस्ट लाईफ. आणि त्यासाठी टाइम मॅनेज करा, स्वतःला ऑर्गनाइज बनवा, खूप छान काम करा. आणि शतायुषी परिवार सदैव आपल्या सगळ्यांच्यावर आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत मिलिंद सरांसाठी. मिलिंद सरांचं ऐकल्यानंतर सगळ्यांनी स्वतःच पहिल्यांदा प्रायोरिटी द्या स्वतःच्या हेल्थला, कारण ते नाही मिळत कुठनंही. दुसरं, आपण ना एवढे सगळ्या क्वालिटी आपल्यामध्ये यायला पाहिजेत ना. किती लोकांना वाटायला मिलिंद सरांना भेटायला पाहिजे, खरोखर आहे का चेक करायला पाहिजे, यांच्या पोलिओच्या बाहेर जीव यायला आलाय का. येस, मुंबईवाले बी अलर्ट. मुंबईला यायला लागलेत मिलिंद सर 5 तारखेला. मिलिंद सरांची स्टोरी आहे, भेटा तिथं, तुमच्या लोकांना भेटवा तिथं, कारण 5 तारखेचे गेस्ट स्पीकर मिलिंद सर आहेत मुंबईसाठी. ओके, चलो, प्रत्येक जण आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागेल, केल्यानंतर होतं. आणि मी एक साधं उदाहरण देते इथं. आम्ही ना, आता मिलिंद सर म्हटले तसं, दिवसाची सुरुवात प्लॅनिंग शिवाय करूच नका, कारण प्लॅनिंग हे दिवसाच्या शेवटापर्यंत पाहिजे, झोपेस तोपर्यंत पाहिजे. अलार्म वाजायला पाहिजे कधी, झोपेचा, म्हणजे तुमचं सगळं काम तेवढ्या याच्यामध्ये तुमचं व्हायला पाहिजे, असं प्लॅनिंग मिलिंद सर करत होते ना. बिझनेस मध्ये उद्याचं प्लॅनिंग आज करायला लागतं. तसं आम्ही लोक शेतकरी, मला आठवायला लागलं की काकडीचं बी पेरायचं आहे ना, तर त्या शेतकऱ्याला भेटून अगदी कुठल्या तारखेला बी पेरायचंय, कधी त्याला स्प्रे द्यायचाय, कधी त्याला पाणी कितव्या दिवशी द्यायचंय, त्याच्यानंतर जमिनीतनं खतं कधी द्यायची आहेत, ह्या सगळ्याच प्लॅनिंग होत होतं.